नुकतीच चौथी राज्यस्तरीय लाठी अजिंक्यपद स्पर्धा अलिबागच्या RCF क्रीडा संकुल येथे पार पडली। या स्पर्धेमध्ये वर्ध्यातील 10 ते 18 वर्ष वयोगटाच्या स्पर्धकांनी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेमध्ये वर्ध्यातील या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून 7 सुवर्ण, 4 रजत आणि 7 कांस्य पदक असे एकूण 18 पदक प्राप्त केली आहेत। लाठी असोसिएशन महाराष्ट्र आणि लाठी असोसिएशन अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग रायगड येथे पार पडली। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातून एकूण 20 जिल्ह्यातील एकूण 350 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेमध्ये वर्ध्याच्या लाठी असोसिएशन वर्ध्याच्या खेळाडूंनी एकम लाठी, द्वे लाठी आणि द्वे अनेकम लाठी या प्रकारामध्ये 18 पदक जिंकली आहेत। माझी अलिबागला स्पर्धा होती चौथी राज्यस्तरीय स्टेट लेवल अलिबाग रायगड। तर मला एवढं प्राऊड वाटते का मी गोल्ड मेडल आणलं। लाठी पहिली वेळा खेळले तर एवढी भीती वाटत होती, पण नंतर जेव्हा हळूहळू खेळायला लागले तर काही वाटत नाही। आपण जेव्हा नॉर्मल खेळतो तसंच वाटत होतं। मग म्हणजे जसं आपलं काही सब्जेक्ट आवडते तसंच माझं आता लाठी आवडती झालं आहे। वर्धा जिल्ह्यातून 17 जण गेलतो, त्याच्यामध्ये 7 आम्ही 8 प्लेयर होतो। 7 जणांनी गोल्ड आणलं, 7 जण सिल्वर आणि 3 जणांना ब्रॉन्झ आणलं। लाठी हे गेम मातीतूनच निघलेला आहे, सर्वांसाठी उपयोगी आहे, शाळेसाठी उपयोगी आहे। पालक म्हणून मी माझ्या मुलगी मोहिनी सोनवाने हिला मी KG 2 पासून टाकलेला होतो। आता तिच्या लाठीपासून खूपच उत्तेजित आहे, स्वतःचे आत्मरक्षक करू शकते। याच्यासाठी मुलीला किंवा स्त्रींना हा लाठी गेम देण्यात येऊन राहिला आणि द्यायलाच पाहिजे। आणि आमचे पॅरेंट्स आम्ही याच वतीने मुलाला राय किंवा मुलीला राय आम्ही लाठी या गेमामध्ये उत्तेजित करतो। आपल्या वर्धा जिल्ह्यातून 8 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 2 किंवा 3 इव्हेंट असे प्रकार असतात त्याच्यामध्ये, जसं एकम लाठी, द्वे लाठी आणि काठपवित्रा, द्वे अनिका, पंच अनिका असे प्रकार असतात। तर आपल्या वर्धा जिल्ह्यातून 8 विद्यार्थ्यांनी एकम लाठी, द्वे लाठी तसेच द्वे अनिका या प्रकारात सहभाग नोंदविला आणि यामध्ये त्यांनी 7 गोल्ड मेडल, 7 सिल्वर मेडल तसेच 3 ब्रॉन्झ मेडल आणलेले आहे। हे आम्हाला आनंद होतो की आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन वर्धा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि रेशो जर बघितला तर गोल्ड मेडलचं वर्धा जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये जास्तच असते प्रत्येक वेळेस। आणि त्यांनासुद्धा आम्ही नवीन जे लाठीचा जे काही देता येईल ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंमध्ये 10 वर्ष वयोगटात मोहिनी राजेंद्र सोनवणे हिने 1 सुवर्ण, 1 रजत आणि 1 कांस्य पदक पटकावले। तर याच गटामध्ये मुलांमध्ये रुद्रांश मंगेश भोले यांनी 2 कांस्य पदक मिळवली आहेत। तर 12 वर्ष वयोगटामध्ये वायगाव येथील खेळाडू मृणाली नरड हिने 1 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक पटकावले। तसेच याच वयोगटामध्ये मुलांमध्ये दक्ष प्रमोद अलोने याने देखील 1 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक मिळवले। तसेच 14 वर्ष वयोगटामध्ये अनुश्री भूषण डहाके हिने 1 रजत आणि 2 कांस्य पदक मिळवली आहेत। तर याच वयोगटामध्ये मुलांमध्ये अरित विपिन मानकर याने 1 सुवर्ण आणि 1 रजत पदक प्राप्त केले। तसेच 16 वर्ष वयोगटात यश चंद्रशेखर मसने याने 1 सुवर्ण आणि 1 रजत पदक प्राप्त केले आहेत। 18 वर्ष वयोगटामध्ये वायगाव येथील खेळाडू शंतनू शरद जाधव याने 2 सुवर्ण पदक मिळवली आहेत। अशा प्रकारे सर्व खेळाडूंनी मिळून तब्बल 18 पदक प्राप्त केली आहेत। ज्या खेळाडूंची आता राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। लाठी असोसिएशनचे वर्धा जिल्हाध्यक्ष अभिजित पारगावकर तसेच सगळ्यांकडून या यशस्वी खेळाडूंना शुभेच्छा देत अभिनंदन करण्यात येत आहे। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।